नमस्ते वांगी उत्पादकांनो। तर अशी क्वालिटी ही वांग्यामध्ये आता निघत आहे। अशा पद्धतीने ही क्वालिटी वांग्यामध्ये आणि हे नवीन सेटिंग जे म्हणाल तर अशा पद्धतीने या ठिकाणी चालू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं वांग्यामध्ये, वांगे किडकी निघणं, नंतर नमर रोग, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्यावरती कंट्रोल झालं तरच वांगी पीक सक्सेस करता येतं। अशी वांगी ही नवीन सेटिंग झाडांमध्ये झालेली आहे। नवीन फुलधारणा अशा पद्धतीने आहे। तर ह्या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्लॉटमध्ये असणारी समस्या वांगी निघताना किडकी निघायची, वांग चांगलं निघत नव्हतं। आता हे नवीन वांग जेव्हापासून या ठिकाणं काम केलं तेव्हापासूनच्या अशा पद्धतीने वांगे आहेत। तर नवीन लागलेले आहेत। बदल सर्वात महत्त्वाचं ते जोपर्यंत होत नाही आहेत असं सेटिंग आहे। हे आता खाली पण नवीन फोटो वगैरे निघालेले आहेत, थोडी छाटणी करून घेतलेली आहे। प्लॉटमध्ये समस्या वेगळ्या होत्या, कीड होती, बाकी इतर समस्या होत्या। त्याचबरोबर आता नवीन वांगी जी आहेत तर ती वांगी अशा पद्धतीने येत आहे, असा कलर शायनिंग नवीन लागवड असल्यासारखं। जुनाच प्लॉट आहे परंतु ते आता नवीन सेटिंग वगैरे खालची पण अशी आहे, नवीन फोटो वगैरे निघाले, अशी ही सेटिंग या ठिकाणी वांगी पिकामध्ये होत आहे। अशी किडीचं प्रमाण आता कंट्रोलमध्ये आलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं काय राहतं तर या ठिकाणी हे आंतरपीक आहे, ह्याची पेरूची जी छाटणी आहे ती होऊन गेलेली आहे आता। आणि आता इथून पुढं यासाठी बेसल डोस घेणं किंवा बाकीचं काही खताचं नियोजन ठेवणं, स्प्रे शेड्यूल ठेवणं हे चालूच राहणार आहे। वांगी हे पीक पेरू बागेमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे। ही अशी क्वालिटी वांग्यामध्ये आता मिळत आहे पहा, अशी वांगी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं ही सेटिंग नवीन फुलधारणा जे म्हणतो आपण तर हे अशा पद्धतीने आहे। आणि हे वांगी नवीन लागलेली सगळ्यात महत्त्वाचं दाखवते। आणि हे नंतरनं हिरवेगारपणा वगैरे असा ह्या पिकामध्ये आणि सेटिंग फुलांची जो काय प्रॉब्लेम होते ह्यातले ते थांबलेले आहेत। नवीन फुलधारणा होते, नवीन छाटणी केल्यानंतर नाही खालची पण आहे। अशा पद्धतीनं ह्या वांगी पिकामध्ये किंवा ह्या प्लॉटमध्ये बदल झालेले आहेत। एकंदरीत हे बदल करण्यासाठी थोडासा वेळ गेलेला आहे किंवा बाकी शेड्यूल वगैरे जे काय म्हणतो आपण स्प्रे शेड्यूल घेणं किंवा बाकीचे कामं करणं ते झाल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीनं वांग हे असं आहे। नंतर ह्याची जी वाढ आहे ही साधारणपणे 1.5-2 फुटापर्यंत जास्त वाढ होऊन गेलेली आहे आता। म्हणजे हाईट जी होती त्यापेक्षा ती वाढ झालेली आहे। आणि अशी फळं आता ही नवीन फळं आहेत वेगवेगळ्या झाडावरची हे दाखवते, कारण या ठिकाणी किडकी वांगी जे होतं ते प्रमाण बंद झालेलं आहे। हे बदल अशा पद्धतीने सेटिंग होते।
सगळ्यात महत्त्वाचं. या ठिकाणी आपण जे काही सेटिंगसाठी लागणारे स्प्रे असतात तर ते घेतलेले नाही आहेत. म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचं नायट्रोबेंजनयुक्त स्प्रे घेतो आपण, तर ते न घेता सुद्धा अशा पद्धतीने सेटिंग होते, हे महत्त्वाचं आहे. आणि हे सेटिंग जोपर्यंत होत नाही किंवा अशा पद्धतीने जोपर्यंत पिकामध्ये किंवा प्लॉटमध्ये बदल होत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. नॅचरली फुलधारणा होणं हे कोणत्याही बागेसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे व्हेजिटेबलमध्ये असू द्या किंवा फ्रूट प्रोडक्शन म्हणजे फळबागेमध्ये असू द्या, अशी ही क्वालिटी आहे. आत्ता बाग जुनीच आहे, सर्वात महत्त्वाचं अशी क्वालिटी आता या ठिकाणी या बागेमध्ये वांगी पिकामध्ये दिसून येते. कारण या ठिकाणी आपण कोणतंही नायट्रोबेंजनयुक्त स्प्रे शेड्यूल वापरलेलं नाही आहे, तरी अशा पद्धतीचं हे सेटिंग हे होत आहे. तर ही सेटिंग होताना आपण कोणत्या प्रकारचं नायट्रोबेंजनयुक्त किंवा फ्लावरिंगसाठीचं सेटिंगसाठी जे औषधं वापरले जातात त्याची गरज पडत नाही आहे. कारण यासाठी आपल्याला सॉईल कंडिशनवरती पण काम करावं लागतं आहे आणि त्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट एकंदरीत जर व्यवस्थित असेल तर अशा प्रकारच्या सेटिंग तुम्हाला वांगी पिकामध्ये असेल किंवा तर तुमचं डाळिंब पीक असेल किंवा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं संत्रा असेल, मोसंबी असेल, यामध्ये सुद्धा शक्य आहे. फक्त तुम्हाला प्रॉपर गायडन्स जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला शेती निविष्ठावनावरती खर्च हा करावाच लागतो. परंतु खर्च करताना तो विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक केला तर शेती तोट्यात जात नाही आहे, हे सर्वात महत्त्वाचं. हे प्रॅक्टिकली आहे सगळ्यात महत्त्वाचं. कारण या ठिकाणं फक्त आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंटवरती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे हे जे बदल होते ह्या प्लॉटमध्ये, तर हे सेटिंग हे वांगी पिकामध्ये दिसते. तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं न्यूट्रिशन बॅलन्सिंग करणं, तुमच्या सॉईलचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कशा पद्धतीनं तुम्ही स्टेबल करताय. की आज आपण नायट्रोजनयुक्त जे खत असतं आहे युरिया हे 100% वापरत नाही आहे. जे सॉईल स्ट्रक्चर जमिनीमध्ये शक्यतो आपल्या जमिनीच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम करतं. जमीन चिकनयुक्त बनतात किंवा क्षारयुक्त बनतायत, चोपनयुक्त बनतायत. त्याची कारणं एक आहेत की शेतीमध्ये वाढता युरियाचा वापर, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि हे आत्ताची क्वालिटी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला रिझल्ट मिळत असतील तर निश्चितच तुमची शेती फायद्यात राहील. अन्यथा तुम्हाला शेती निविष्ठानावरती खर्च करून शेती परवडणारी नाही राहणार. शेतीमध्ये कर्जबाजारीपणा हा वाढत जातो. त्याचं कारण एकमेव की आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरमधलं लागणारं नॉलेज आपल्या क्रॉप पॅटर्ननुसार आपल्याला मिळत नाही आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात नाही आहे. त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचा. आणि हे झालेले बदल एकंदरीत अशा पद्धतीने आहेत. आणि इथून पुढे आता जे काही लाईव्हमध्ये सांगण्याचा उद्देश एकच आहे की बाबा तुम्ही तुमची शेतीचं आरोग्य जर जपलं तरच ॲक्च्युली आपल्याला शेती पुढच्या पिढीकडे जाऊ शकते. अन्यथा खारट किंवा चोपण, क्षारयुक्त पाणथळ जमिनी हे बनण्याचं प्रमाण हे 100% 10-15 वर्षामध्ये येणाऱ्या समस्या आहेत. जमीन जशी खराब होते तशी ती पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी खर्च करून सुद्धा उपयोग नाही आहे. जर आजच्या जमिनीची जी परिस्थिती आहे सॉईल स्ट्रक्चरची ती सुधारण्यासाठी आजपासूनच प्रयत्न केले तर निश्चित आपल्या जमिनी खराब होणार नाही आहेत. हे या माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे. कारण या ठिकाणी होतं आहे काय की पीक जास्त उत्पादन घेण्यापेक्षा शाश्वत उत्पादन घ्या. कारण शाश्वत उत्पादन जोपर्यंत आपल्याला घ्यायचं समजत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला जमणार नाही आहे तोपर्यंत आपण शेती खराब करत जाणार आहोत. शेती निविष्ठानावर खर्च चुकीच्या पद्धतीने करणार आणि शेती 100% खराब होते. शेती एकदा खराब झाली की पुन्हा ती पूर्ववत येत नाही, नैसर्गिकरित्या आणता येत नाही, केमिकल यूज करून सुद्धा आणता येत नाही. ज्या पद्धतीने माणसाला कॅन्सर होतो, ब्रेन डेड होतं, त्या पद्धतीने जमिनीची परिस्थिती आज दिवसेंदिवस या ठिकाणं खराब करण्याची मानवाकडून होणारी सर्वात महत्त्वाची अक्षम्य अशी चूक आहे. तर ती सुधारणं आज काळाच्या ओघामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एकंदरीत या ठिकाणचा उद्देश महत्त्वाचा काय आहे तर फक्त पीक उत्पादन न घेता
जमिनीचं आरोग्य टिकवणं, त्यानंतर मानवी आरोग्य योग्य राहणं, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पीक उत्पादन घेताना आपल्याला ज्या काही गोष्टी लागत आहेत किंवा ज्या काही आपण त्या निविष्ठा वापरतो तर त्या योग्य असाव्यात. थोडक्यात म्हणजे IPM आधारित म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आधारित जर आपण शेतीसाठी जर व्यवस्थित कीडरोग व्यवस्थापन ठेवलं तर आपल्याला निश्चित प्रकारे या ठिकाणं शेती सुस्थितीत ठेवून किमान पुढच्या 2 पिढ्यांसाठी मातीचं आरोग्य चांगलं देऊ शकतो. अन्यथा आहे ह्या जमिनी 99% खराब होण्याचं कारण हे केवळ आणि केवळ रासायनिक खतं, अतिरिक्त निविष्ठांचा वापर करणं ह्या अशा प्रकारच्या बाबी आहेत. तर यावरती जोपर्यंत आपण काम करत नाही, योग्य प्रकारचं गायडन्स मिळत नाही आहे, तोपर्यंत आपल्याला जमिनीचं आरोग्य सुस्थितीत आणता येणार नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता या ठिकाणं जी नवीन छाटणी केली ती पहा, तर ह्या अशा पद्धतीनं आता नवीन हे सेटिंग झालेली वांगी आहेत, नंतरनं नवीन फुलधारणा पण होते. सगळ्यात महत्त्वाचं ह्या अशा पद्धतीनं हे बदल हे महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे बदल जर झाले तरच आपल्याला चांगलं उत्पादन हे मिळतं. नाहीतर अन्यथा आपण काय करतो, फक्त शेती निविष्ठांवरती खर्च करत असतो, परंतु आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. आणि आपण नंतरनं समजतो की आपलं कुठंतरी चुकलं आहे, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. वेळ निघून गेल्यानंतरनं शेतीमध्ये विचार करण्यासारख्या बाबी आत्ता राहिलेल्या नाही आहेत. राईट पॉईंट, राईट डिसिजन जर असेल तर निश्चित शेती परवडते. शेती न परवडण्याची कारणं डोळे झाकून शेती करणं सगळ्यात महत्त्वाचं. कुठंतरी चुकीच्या कन्सेप्टने शेती करणं, चुकीचा पॅटर्न जो राबवणं, वन क्रॉप पॅटर्न सिस्टीम, मल्टिपल अँगलमध्ये कामं न करणं, म्हणजे 2-3 पिकांवरती अवलंबून जर शेती केली तर निश्चित शेती फायदेशीर ठरते. हे या व्हिडिओमधून सांगतोय. कारण एकच किंवा शेतीमध्ये आत्ता इथून पुढं जे काही पिकांवरती खर्च होतात किंवा जे काही उत्पादन मिळत नाही आहे, तर त्यासाठी आपण या ठिकाणं ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा सांगतोय. हे अशा पद्धतीचे जे बदल आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते महत्त्वाचं असतं. ते झाले तर तुम्हाला निश्चित शेती परवडणार आहे. निश्चित तुम्ही फायदेशीर शेतीमधून उत्पादन घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्स किंवा प्रॉपर नॉलेज जर ॲग्रिकल्चर सेक्टरचं असेल तर शेती तोट्यात जात नाही. आणि आपल्या कन्सल्टन्सीमार्फत किंवा कन्सल्टन्सीच्या टॅगलाईननुसार शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान हेच आहे. ह्यावरती आपण काम करताना पिकांच्या गरजेनुसार लागणारी खतं सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं, जमिनीच्या प्रकारानुसार लागणारी खतं. तिसरं, मिक्सिंग करण्यासाठी लागणारी मेथड जमिनीच्या प्रकारानुसार ही वेगवेगळी असते. एकच मेथड किंवा प्रिंटेड शेड्यूल खत व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल, ते हे उपयोगी पडत नाही आहे. आणि कालांतराने जमीन ह्या खराब किंवा निरुपयोगी किंवा अनुत्पादक बनतात. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं काम करतो ते पर्यावरण संवर्धन पूरक, म्हणजे पर्यावरणावरती विपरीत परिणाम होणार नाही अशा पद्धतीनं एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन आणि ह्या सर्वांनंतर शेवटची बाजू असते आपले काम करण्याची किंवा आपण जे काम करतोय किंवा आपण जे काही या सेक्टरमध्ये कन्सल्टन्सीचं काम करतो त्याचा उद्देश आपला एकच आहे की मानवी आरोग्य हे सुस्थितीत राहावं. की आजच्या ज्या व्याधी आहेत, कॅन्सर असेल, बाकीच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जे काही असाध्य आजार आहेत ते होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. तर या एकत्रित सर्व बाबींचा विचार करून आपण ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रासाठी कन्सल्टिंग करताना या सर्व गोष्टी आपण देत असतो किंवा देण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत या ठिकाणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितच सांगितलेल्या आहेत ह्या लाईव्हमधून. त्याचं कारण एकच आहे की शेती परवडावी, शेतीमधून तरुण वर्ग बाजूला जाऊ नये. त्याचबरोबर शेतीमधून अपेक्षित उत्पन्न घेण्यासाठी, आणि हा जो मिरचीचा प्लॉट आहे सगळ्यात महत्त्वाचं, तर हा प्लॉट साधारणपणे 4 महिने होऊन गेलं. तर आता पुन्हा अशा पद्धतीनं या ठिकाणं पुन्हा सेटिंग वगैरे किंवा नवीन फूट वगैरे जे आहे ही निघते. आणि ही जी क्वालिटी आहे ही लांब मिरची वगैरे निघणं किंवा कलर वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. पानं या ठिकाणं पावडरीचा अटॅक झाल्यामुळे ती निघून गेली होती, म्हणजे PM चा अटॅक झाल्यामुळे ते ॲक्च्युली ड्रॉपिंग झालेले आहेत. आणि आत्ता नवीन सेटिंग वगैरे
अशा पद्धतीनं मिरची पिकामध्ये सुद्धा सुरू आहे, अशी क्वालिटी ही मिळते. परंतु अतिरिक्त खर्च किंवा कोणत्याही गोष्टी एखादी 2 औषधं सांगून किंवा एखादी 2 प्रॉडक्ट यूज करून शेती फायदेशीर ठरत नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. शेती फायदेशीर ठरण्यासाठी किंवा शेती फायद्यात येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला आपल्या पिकावरती येणारे रोग कीड यांचं व्यवस्थापन करताना अनावश्यक खर्च टाळून योग्य प्रकारे योग्य औषधांची निवड करून पिकांचं संरक्षण करणं, न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं ही आजच्या शेतीमधील सर्वात महत्त्वाच्या समस्या आहेत. ह्या बरेच जण करतात, परंतु ज्या गोष्टी अनावश्यक असतात त्यातल्या 50% अनावश्यक गोष्टी ह्या त्या खतांच्या डोसमध्ये किंवा स्प्रे शेड्यूलमध्ये वापरले जातात. त्यामुळे आपलं स्प्रे शेड्यूल जिथं 1,500-2,000 हजाराचं स्प्रे शेड्यूल असेल तिथं 2,500-3,000 हजारापर्यंत एकरी खर्च येतो. त्याचं कारण एकमेव की आपल्याला आपल्या पिकातले कीडरोग माहीत नाही आहेत, जमिनीचं आरोग्य कसं आहे हे माहीत नाही आहे आणि आपण त्यावरती खर्च करतो. आणि आपला एकंदरीत एकरी उत्पादन खर्च हा कधी 60-70 हजार, 50 हजार, 1 लाखापर्यंत जातो हे समजत नाही आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि हे समजलं तर एकंदरीत उत्पादन खर्च एकरी आपले कमी होतात आणि मिळणाऱ्या बाजारभावानुसार आपल्याला शेती फायदेशीर ठरते. ह्या सगळ्या गोष्टी या आहेत. ह्या जुना व्हिडिओ जो होता माझा जुना या पिकामधलाच आहे, मिरची पिकामधला आणि वांगी पिकामधला तोही आहे. त्यानंतर वांग्यामध्ये 2-2.5 फुटापर्यंत वाढ, नंतर हे नवीन फूट वगैरे आहे, आता नवीन मिरची वगैरे ह्या अशा पद्धतीने हे चेंजेस या प्लॉटमधून झालेले आहेत. कारण आणि इंटरक्रॉप जे म्हणतो आपण तर हे या ठिकाणचं महत्त्वाचं मिरची पीक आहे, मिरची आणि वांगी. आणि मेन जे क्रॉप आहे हे पेरू आहे. आणि पेरूसाठी सगळ्यात महत्त्वाचं आता ही छाटणी झालेली आहे. या ठिकाणं जेवढी छाटणी होती ते काम केल्यानंतर या ठिकाणं डबल झाड वाढल्यानंतर या ठिकाणी छाटणी घेतलेली आहे आणि आता ही नवीन फूट या अशा पद्धतीनं या ठिकाणं वाढत आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या ठिकाणं प्रॉपर वापरल्या तर शेती निश्चित फायदेशीर ठरते. कारण या ठिकाणं सगळ्यात महत्त्वाचा उद्देश एकच असतो की कोणतंही पीक चांगलं यावं. दुसरी गोष्ट कमी खर्चामध्ये किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट विथ फर्टिलायझर ॲप्लिकेशन सिस्टीम जोपर्यंत आपण अप्रोच ठेवून करत नाही आहे तोपर्यंत आपल्याला शेती ही परवडणारी नसते. कारण आपलं गायडन्स कोणतं आहे, आपल्याला गायडन्स कोण करतं आहे हे महत्त्वाचं आहे. फक्त जिथं शेती निविष्ठा विकल्या जातात तिथं तुम्हाला प्रॉपर तुमच्या पिकाचं लाईफ सायकल आणि पिकावरचं पेस्ट डिसीज कंट्रोलिंग होण्यापेक्षा इंटरनल ज्या काही गोष्टी तुमच्या क्रॉप पॅटर्ननुसार वाढतात किंवा एकंदरीत ज्या काही खर्च आपला निविष्ठांवर होतो तर तो होतच जाणार आहे, परंतु आपलं उत्पादन मिळत नाही आहे. आज या ठिकाणं या 10 गुंठ्याच्या आसपास मिरच्या असेल साधारणपणे. तर लाईव्हमधून हे एक सांगण्याचा उद्देश असाच आहे दुसरा की या 10 गुंठ्यामध्ये आज 8 दिवसाला साधारणपणे 100-125 किलोपर्यंत मिरची तुटते आणि एक साधारण 4,500-5,000 हजारापर्यंत त्यांना मिरचीचं उत्पादन मिळतं की जे त्यांना काढण्याची संबंधित शेतकऱ्याची मानसिकता होती. म्हणजे या ठिकाणं महिन्याला जर म्हटलं तर 20,000 रुपये ॲव्हरेजली मिळत आहेत. आज इथून पुढं मार्केट तर चांगलंच राहणार आहे, मार्केट वाढतं आहे. ह्या सर्व गोष्टी एकंदरीत देण्याचं किंवा सांगण्याचा उद्देश, कारण लिहून ज्या काही गोष्टी आहेत माझ्या पेजवरती तर त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. कारण मी इनडायरेक्टली नाही डायरेक्ट सांगतो. ॲडॉप्ट करायची कन्सेप्ट ज्याच्याकडं आहे त्याला हे नॉलेज ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये 100% ॲक्सेप्ट होईल. परंतु ज्यांची मानसिकता ॲडॉप्ट करण्याची नाही आहे किंवा ॲक्च्युली ते नॉलेज अपडेट करण्याची कॅपॅसिटी नाही आहे अशा लोकांना शेती करणं दिवसेंदिवस कठीण बनणार आहे. फक्त आपल्याला शेती संबंधित उद्योग आणि व्यवसाय वाढ करण्यासाठी आपण शेती करतो, तर ती करण्यापेक्षा कुठेतरी दुसरा उद्योग केलेला चांगला हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सांगतो. कारण फक्त दुसऱ्याचे उद्योग मोठे करण्यापेक्षा स्वतःची शेती मोठे करणं, स्वतःच्या शेतीचं उत्पादन चांगलं ठेवणं, स्वतःच्या आरोग्याच्या संबंधात किंवा लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत शेतीसाठी, मानवी आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी, या सगळ्या गोष्टीवर एकंदरीत जर जिथं काम होतं किंवा जिथं काम केलं जातं तर तिथं निश्चित विकास होतो. या ठिकाणं एकल फक्त शेती निविष्ठा वापरून आपली शेती सक्षम होणार नाही आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीची ही क्वालिटी आहे आत्ताच्या ह्या पिकामध्ये जी की आता चालू आहे. अशी कंडिशन सगळ्यात महत्त्वाचं.